सद्गुरुनाथ संत कैकटेश्वर महाराज की जय. श्रोतेजनाने वारकरी संप्रदाय, मी आपल्या समोर नरहरे सोनार यांचे अभंग आणि त्याचा सारांश आपल्या समोर सादर करणार आहे. तर आपण आम्हाला मनापासून सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मनापासून ऐका. ओम श्री गणेशाय नमो. ओम सरस्वते नमः. ओम पांडुरंगाय नमः. नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण. परमेश्वरानुसार सगुण नाही तर तो कसा आहे? निर्गुण आहे. जाणती हे खुण तत्वज्ञानी. तत्वज्ञानी म्हणजे वैराग्य आणि ज्ञान हे ज्याच्या जवळ आहे तेच जाणू शकतात. आहे ते अंबर निहा शब्द निराळ. आपण म्हणतो आकाश आहे, आकाश पण आकाश नाहीच. आणि दुसरा एक शब्द आहे मराठीमध्ये, त्याला आपण अंबर म्हणतो. पण अंबर आणि आकाश एकच आहे. जसं आकाश नाही असं अंबरही नाही. अद्वय केवळ जैसे तैसे. आधारच नाही आकाशाला. बघा कसलाही आधार नाही. त्याचे अंबरामध्ये त्याचे नाव निर्माण होऊ द्या, कशामध्ये नाव निर्माण होऊ द्या, पण त्याला आकार नाही, उकार नाही. ते नुसतं अंधार कोठडी आहे. आणि त्या अंधार कोठडीमध्ये हे संपूर्ण अंतराळामध्ये 21 ब्रह्मांड आहेत, 14 भुवन आहेत आणि 7 पाताळ आहेत. म्हणे नरहरे सोनार ते क्षर नाक्षर. त्याला नाव नाही ना गाव नाही. परे हुनी परात पर ब्रह्म. कसं आहे? आत्मा आणि परमात्मा असं नातं आहे. म्हणे नरहरी सोनार ते क्षरणाक्षर परे हुनी परात पर ब्रह्म जैसे. अनुहात ध्वनी करीत निशिदिनी. मन हे लुब्धुनी गेले तया. ज्यांना पांडुरंगाचं दर्शन झालं आहे तेही पांडुरंग पांडुरंग म्हणतात. ज्यांना दर्शन झालं नाही तेही म्हणतात. जेवढ्यानं वाचा आहे तेवढे पांडुरंग म्हणतातच. पण माणसाला कधी परमेश्वराचं नामस्मरण करत असताना, परमेश्वराचं नाव घेत असताना, मग ते कृष्ण असोत, राम असोत, स्वामी समर्थ असोत, दत्त महाराज असोत, परमेश्वराचं नाव घेत असताना मनाला अत्यानंद होतो आणि आपल्याला स्वतःलाही त्याचा गोड वाटतं. अखंड हे मनी स्मरा चिंता मनी. हृदयी हो ध्यानी सर्व काळ. ह्याला वेळ नाही, काळ नाही. परमेश्वराचं नाव घ्यायला वेळ आणि काळ लागत नाही. कधीही घ्या, कुठेही घ्या, फक्त त्या परमेश्वराचं नामस्मरण करा. मग त्याच्या कोणत्याही अवताराचं करा. एकाच नारायणाजवळ हे संपूर्ण नामस्मरण आपलं जमा होत असतं. अखंड हे खेळे जपे सर्व काळी. पहा, प्रत्येक युगामध्ये पृथ्वी निर्माण होते, त्रिभुवन निर्माण होतं, अनंत ब्रह्मांड निर्माण होतात आणि काही कालावधीनंतर सर्वच लय होतो आणि पुन्हा मग ते टप्प्याटप्प्यानं पुन्हा प्रकट होत असतात. हृदय कमळे आनंदला. आणि परमेश्वराला आकार नाही, उकार नाही, मकार नाही. तो सगुण रूपामध्ये येतो आणि मानवाचं संकट दूर करण्यासाठी पुन्हा मानवामध्ये येतो. म्हणून आपल्याने परमेश्वराची भेट होते. म्हणून आपल्याला या कथा ऐकायला मिळतात, कथा वाचायला मिळतात, याच्यावरती कीर्तन करायला येतात. प्रेमा
खंडिता निषदिनी ध्यात नरहरीशी पंथ दाखविला. आणि नरहरी सोडणारा हा कुणी मार्ग दाखविला तर ते ऐका. ऐरावती भवथोर त्याला अंकुशाचा मार. बघा, हत्ती फार मोठा असतो, पण एवढा मोठा हत्ती पण कशामुळं अंकुश त्याच्या डोक्यावर नेहमी धरलेला असतो. जास्त पळायला लागला तर अंकुश थोडासा दाबणार की तो शांत होणार. म्हणजे एवढा मोठा ऐरावत आहे, त्याला सुद्धा अंकुशाचा मार आहे. ऐरावती बहुथोर त्याला अंकुशाचा मार. व्याघ्र बहुभयंकर त्याला सापळा थोर. वाघ असतात, सिंह असतात, हे मोठे मोठे प्राणी आहेत, पण ह्यांच्यासाठी सापळा तयार केला जातो. त्या सापळ्यामध्ये त्याला पकडलं जातं. सर्प विष हो विखार मंत्रा वल्ली केली थोर. देह जठराग्नी भारी अन्न पाणी शांत करी. सापाचं विष उतरायला सुद्धा मंत्रशक्ती आहे. त्या मंत्रशक्तीमुळे सापाचंही विष उतरलं जातं माणसाला चावला तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्न पाणी पचवण्यासाठी आतमध्ये अग्नी आहे. अग्नी नारायण वास करतात आपल्या ह्या पोटामध्ये. गुरु भय गुरु गै बिनात नरहरे दासा अंकिता. आणि ह्या नरहरी सोनाराचा गुरु कोण आहे म्हणाल तर गैबीनाथ आहे. काय तुझी थोरी वर्णो मी पामर होशी दया कर कृपानिधी. मी काय वर्णन करणार परमेश्वरा तुझं आणि सद्गुरू तरी मी काय वर्णन करणार. तुझ सरशी दया नाही आणि काशी. मानव हा दया करण्यापेक्षा जास्त रागावतो, पण परमेश्वर हा दया जास्त करतो कमी रागावतो. असे ऋषिकेशी नवल एक. परमेश्वराचं नवल करावं एवढं थोडं, त्याचं गुण गावं एवढं थोडं, त्याचं वर्णन करावं एवढं थोडं. इतकं वर्णन कोणाचंच होऊ शकत नाही जितकं परमेश्वराचं वर्णन करता येतं तेवढं कोणाचंही वर्णन करता येत नाही. आणि काशी असे ऋषिकेशी नवल एक. जन हो जोडी करा नाम कंठी धरा. आणि काय करा, परमेश्वर संग मैत्री करा, त्यांचा नामस्मरण करा. जन हो जोडी करा नाम कंठी धरा. जेने चुके फेरा गर्भवासी. सद्गुरूचा वरदहस्त घ्या, त्या परमेश्वराचं सद्गुरूचं स्मरण करून परमेश्वराचं नामस्मरण करा. म्हणजे काय होईल, हा जो जन्माला यायचा परत मृत्यू पावायचा पुन्हा जन्माला यायचा हा जो जन्म मरणाचा फेरा आहे हा चुकेल. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण करा, म्हणजे पुन्हा गर्भवासी यायची आवश्यकता नाही. अशी भक्ती करा की पुन्हा पुन्हा यावं लागू नये. नरदेही साधन समता भाव. भक्ती निध्यास चित्ती संत सेवा. संसार करा, संसार करायला काय परमेश्वराचं बंधन नाही, पण संसार करत असताना परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तन केली पाहिजेत, कीर्तन ऐकली पाहिजेत, पोथी पूर्ण वाचले पाहिजेत, ज्ञान हे सगळे पाहिजे. म्हणून कृष्ण भगवान गीतेमध्ये अर्जुना सांगतात ज्ञान हे एक नंबरला आहे. जो ज्ञानी आहे त्याच्याकडे सर्व कला असतात, त्याला सर्व विद्या त्याची सर्व बुद्धी त्याचे काम देते. पण ज्ञान जर जवळ नसेल तर
बुद्धी चालत नाही, म्हणून बुद्धीला चालवणारा हा ज्ञान आहे. ज्ञान जवळ पाहिजे, म्हणून भक्ती बी पाहिजे. गुरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे. आपल्या परमेश्वराला, पांडुरंगाला कोणात पाहिलं पाहिजे? सद्गुरूमध्ये पाहिले पाहिजे. नरहरी राहे एक चित्ते, एक चित्त शांत राहायचं आणि काही करीना उपाय. दिवसे दिवस व्यर्थ जाय, संसारी नाही समाधान. जवळ भक्ती आहे, मार्ग आहे, सर्व आहे, परंतु रोज चिंताग्रस्त राहायचे आणि संसारामध्ये मन लागायचं नाही. शेन लोणी सोने कासे, एक मोले विके जैसे. सोना असो, शेण असो, काही विकण्यासारखं असो, एकाच मापात सगळं विकणार, वेगळा वेगळा भाव घेणार नाही. दुर्जन संग त्यागावा, संत संग तो धरावा. संगत ही चांगल्याची असावी, नेहमी वाईट संगत नसावी. नासली तर ती सोडून द्यावी. आणि या सगळ्या घाण सवयी सुटण्यासाठीच भक्ती मार्ग आहे. नरहरी जोडून या कर. नरहरी हात जोडून काय म्हणतायत? उभा सेवे निरंतर. पांडुरंग म्हणतायत, मी सगळं अभिमान अहंकार सोडून संसार करीत पांडुरंगा तुझ्या समोर उभा आहे रे. कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथ तो समर्था. आणि म्हणले, हे विठ्ठला पांडुरंगा, माझ्यावर कृपा करा. दीन दुबळा माणूस आहे मी, तुम्हाला शरण आलोय. तुम्ही समर्थ आहात सर्व गोष्टी करण्यासाठी. अपराध करी क्षमा, तुझा न कळे महिमा. माझ्याकडून काय अपराध होत असेल, काय चूक होत असेल तर मला माफ करा, क्षमा करा. करी भक्ताचा सांभाळो, अनाथाचा तो कृपाळो. भक्ताचा कैवारी आहेस, भक्तासाठी धावून येणारा असा तो महान पांडुरंग विठ्ठल आहेस. तर आमचा सांभाळ करण्यासाठी तू कृपाळू आहेस. आणि कृपाळू हो, आम्ही बहुत अन्यायी, क्षमा करी विठाबाई. आम्ही मानव आहोत, साधे माणसं आहोत. आमच्यानं काय चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. आलो पतित शरण, पावन करे नारायण. म्हणले, मी हात जोडून मनापासून तुम्हाला शरण आलो आहे पांडुरंगा. पापी अमंगळ थोर, कृपा करी दासावर. मी अमंगळ असलो आणि पापी असलो तरी माझ्यावर तुला कृपा करणं हे गरजेचं आहे पांडुरंगा. मी तरी अवगुण बहुत, मी अज्ञानी आहे. दया करी पंढरीनाथ. भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, मला काही कळत नाही, काही समजत नाही. म्हणून पंढरीनाथाची भाकणूक करत आहेत. दया सागरा अनंता. तू दयेचा सागर आहेस, अनंत आहेस. कृपा करी पंढरीनाथा. तुझे नामामृतसार, नरहरी जपे निरंतर. परमेश्वरा, तुझं मी नामस्मरण अहोरात्र करीत आहे पांडुरंगा. कृपाळू समर्था सद्गुरू अनंता. तूच माझा सद्गुरू आहेस, तूच कृपाळू हो अनंता. दुसरा कोणाला हाक मारणार? गुरु कृपावंता दया करी.
तूच माझा गुरु होऊन माझ्यावर कृपा कर. अनाथ अपराधी, अनाथ अपराधी, तारी हा भवाब्दी. मी अनाथ आहे, मला ह्या संसारातून तारलं पाहिजेस. मृगजळ नदी तारी देखा. मृगजळ बघा, ऊन पडलं असतं आणि हवा सुटली असते आणि आपलं ते मृग दिसत असतं, पण आपल्याला काहीतरी आहे असं वाटतं, पण काही नसतं. तसं परमेश्वर हा इकडं तिकडं चारी बाजूला पाहतोय, सगळ्याचं व्यवस्थित आहे आणि माझं का असं आहे. दिनाचा दयाळू, भक्तांचा कनवाळू. तो दिनांचा दयाळू आहेस, अनाथांचा दयाळू आहेस, भक्तांचा कैवारी आहेस. करिता सांभाळो हरी भक्ताचा. आणि तो हरी आहेस, तू भक्तांचा कैवारी आहेस, भक्तांचा सांभाळ करणारा भगवंत आहेस. हरिनाम उच्चारी देव कृपा करी. तुझं नुसतं नाव घेतलं तर तो कृपा करतोस. मग असं का. भक्तांचा कैवारी पांडुरंग. पांडुरंग हा भक्तांचा कैवारी आहे. कृपाळू भगवंते पुरविला हेत, मुखी नामामृत नरहरी. मुखातून नामाचा जे होत चालू आहे ते नामामृत आहे. चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत. जसे चंद्रभागा आणलीस पंढरपुरामध्ये, सगळ्यांचं मनोरथ पूर्ण केलंस, त्याप्रमाणे मनीचा मनोरथ अंतरीचा. तसं आमच्या मनातला मनोरथ, आमची जी काय मनामध्ये तुझ्याकडून आम्हाला काहीतरी मिळावं, नाम मिळावं, तो आमचा सद्गुरू व्हावास, तो आम्हाला प्रसन्न व्हावास, आमच्यावर काय करावास, अमृताचा वर्षाव करावास. स्नान संध्या केली संध्या वळी झाली. आता स्नान संध्या करून झालेले आहे, आता संध्याकाळ झालेली आहे. गई वळत्या केली गोपाळपुरी. आता म्हणले संध्याकाळ झाली, गाय वगैरे चरण आणलेत, बांधलेत, आता तो मोकळा झालायस, आम्ही मोकळं झालोय. पांडुरंग नकळे आम्हा नरहरी सप्रेमा सद्गतीत. आणि पांडुरंगाची अशी विनवणी करत असताना ह्या नरहरी सोनाराचा हृदय कसा कंठ दाटून आलेला आहे, हृदय भरून आलेला आहे. चित्ताऱ्या चित्रे काळी भिंतीवरी. चित्रकार चित्रे भिंतीवरती काढतो, पण तैसे जग सारे अवघे. आता चित्रातल्या भिंतीवरच्या चित्रासारखं संपूर्ण जग आहे. पोरे हो खेळती शेवटी मोडती. पोरं असेच खेळत असतात, चित्र काढतात, परत पुसतात, परत चित्र काढतात, परत पुसतात. असा हा जगाचा खेळ आहे. चिताऱ्या चित्रे काढी भिंतीवरी तैसे जग सारे अवघे. पोरे ही खेळती शेवटी मोडती टाकून या जाती आपुल्या घरा. पोरांचा खेळ असतो. हे चित्र गोळा करायचे, ते चित्र गोळा करायची, आणि काम झालं की ते फेकून द्यायची. तैसे जन सारे करीते संसार. त्याप्रमाणे ह्या जगातील सर्व माणसं संसार करतात. आता एक बोलतील तर नंतर एक बोलतील, आता एक करते तर नंतर दुसरंच करतील. मोह गुणे फार खरे म्हणते. मायेमध्ये, संसाराच्या मायेमध्ये अडकल्यामुळं त्या मायेमध्ये गुटमळून राहत असतात. जरी काय सुचलं तर ते काम दुसरं पूर्ण होत नसतं. कैशी जडमाती चालविली युक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, तिला काय हात काय पाय आहेत, जड भिंत आहे ती सुद्धा चालवली, पण कशी चालवली.
कुणामुळं चालवली? जैशी जड माती चालविली युक्ती, नाना परी होती देह देवा. काय साध्य करा साधू संग धरा, नाम हे उच्चारा नरहरी म्हणे. आणि नरहरी भक्तांना उद्देशून, मानवांना उद्देशून काय म्हणतायत की काही करा, पण तुम्हाला संसारात असताना साधू संग पाहिजे, सर्व भक्तीची गोडी पाहिजे, कीर्तनाची गोडी पाहिजे, पोथीपुराणाची गोडी पाहिजे, नामस्मरणाची गोडी पाहिजे. चरणी ठेविले पद्मतीर्थ झाले, गरुड पारी केले समतीर्थ. काय सांगितलं? तुमच्या चरणावर जर पाणी जर आपण असं ओतलं तर ते सुद्धा अमृतमय होत असतं. आणि गरुड खांबाला जरी नुसती मिठी मारली, आलिंगन दिलं, तरी पांडुरंगा तुला मिठी मारल्यासारखं वाटतं रे. भागीरथी तिरी राम धनुर्धारी, अहिल्या उद्धरी क्षण मात्रे. भागीरथीच्या नदी तीरावर अहिल्या माता गौतम ऋषी बायको ही शिला होऊन पडली होती नवऱ्याच्या शापामुळं. ती सुद्धा ती भगवती मैया पार करायच्या अगोदर रामाने त्या शिळेला चरण स्पर्श केला आणि त्या अहिल्या मातेचा उद्धार केला. पताकांचा भार नामाचा गजर. लोक पताका घेऊन पंढरपूरला निघतात, प्रत्येक ठिकाणी वारीसाठी निघतात. पताकांचा भार नामाचा गजर. पताका फटफटतात वाऱ्यानं आणि माणसांच्या मुखातून विठ्ठल रामनाम कृष्णनाम निघत असतं आणि मोठमोठ्याने टाळ वाजत असतात. प्रेमाचा पाझर साधू संते. त्यावेळी माणसाकडे फक्त एकच ध्येय असतं, माझा विठ्ठला नेहमी. त्याच्याकडे संसाराचं ध्येय नसतं, संसाराचं ध्येय घरीच विसरलेलं असतं. संताचा हा दास नरहरी सेवेस. अरे मी संताचा सुद्धा संताचा दास आहे, तुझाही दासच आहे, तुझ्या सेवेस आहे तयात. राहो रात्रंदिवस नाम घेत. आणि आम्ही रात्रंदिवस तुझं नामस्मरण करीत राहो पांडुरंगा. जग हे अवघे सारे ब्रह्मरूप. जग हे कसं आहे? सर्व ब्रह्मरूप आहे. आपापल्या संसारामध्ये, आपापल्या संत समागमामध्ये, आपापल्या भक्तीमध्ये रमून गेले आहेत. जग हे अवघे सारे ब्रह्मरूप, सर्वभूती एक पांडुरंग. हे सुद्धा सगळं तुझंच रूप आहे आणि तुझीच लीला आहे पांडुरंगा. अनुरेणू पर्यंत ब्रह्म भरिले. अनुरेणू म्हणजे दिसतं तोपर्यंत, दिसायचा बंद होता आपल्याला, तिथनंही वरती परब्रह्म आहे. अनुरेणू पर्यंत ब्रह्म भरिले, सर्व धिटी राहिले अखंडिता. अरुणेणू म्हणजे हनुमंताने लंकेला जात असताना अनुरेणू एवढं रूप घेतलं आणि त्या मैरावणाला जे थाळे घेऊन चालले होते फुलाचे, त्या फुलामध्ये लपून बसले ते हनुमान. जितकं लहान रूप घेऊन तिथपर्यंत पोचले होते रामाला वाचवण्यासाठी त्यावेळी ऐरावण मैरावणाच्या तावडीतून. विश्व हे व्यापिले भरुणे उरले, कौतुक दाविले माया जाळ. एवढं मोठं विश्व निर्माण केलं आणि संपूर्ण जग पाहतंय, त्रिभुवन पाहतंय, देवी देवता लोक पाहतायत, पण कुणाला हे आजपर्यंत तुझं पूर्ण वर्णन करता आलं नाही. भ्रांती माया जाळ काढता तात्काळ, परब्रह्मे खेळे अखंडित. भक्ती करायला माणसं लागले, तुला फार परमेश्वरा गोड वाटतं, तुला मनापासून आनंद होतो. अखंडित वस्तु हृदय बिंबली, गुरुकृपे पाहि नरहरी.
आणि तुला मला पाहण्यासाठी सद्गुरूला तर मी शरण गेलोच आहे आणि मला तुला पाहता येईल, अवघड नाही. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा मी तुझा सोनार आहे, तुझंच नाम घेत राहणार. देह बागे सरी जाणे, अंतरात्मा नाम सोने. अरे हा देह गेला तर फिकर नाही, शेवटी त्या आत्म्याच तरी सोनं होईल. याचा अर्थ तर तुझ्या हृदयामध्ये सामावून जाईल माझा आत्मा. त्रिगुणाची करुणी मुस, आवतीला ब्रह्मरस. त्रिगुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे 3 गुण आहेत आणि हे तुझ्या एकट्यामध्ये आहेत. जीव शिव करुणे फुंके, रात्रंदिवस ठोका ठोकी. अरे मी सोनाराचं काम करतोय आणि हे ठोकाठोकी करीत म्हणजे दागिने बनवत मी तुझं नामस्मरण करतो, तुझं नामस्मरण करतो आणि मोठे मोठे तुझा जय जयकार हे करीत असतो. विवेक हातवडा घेऊन, काम क्रोध केला चूर्ण. म्हणजे शांत राहून नामस्मरण करायचं, परमेश्वराचा जय जयकार करायचा, शांत राहायचं. म्हणजे रागाला सुद्धा आम्ही सांभाळलेला आहे असं त्यांचं मत आहे. मन बुद्धीची कातरी, राम राम सोने चोरी. मन कसं आहे, किती गुण असेल त्या मनामध्ये मानवाच्या त्याचं काही गणती नाही. क्षणात अख्खं त्रिभुवन फिरून येईल, क्षणात अखंड ब्रह्मांड फिरून येईल, क्षणात सगळ्या देवांना मी बघितलंय असं म्हणून येईल. असं आहे ते, ही माया आहे बघ प्रभूची. ज्ञान ताजवा घेऊन हाती, दोन्ही अक्षरे जो किती. वाचनामध्ये एकीकडे ज्ञान आहे, एकीकडे भक्ती आहे. दोन्ही समसमानच भरतील, जास्त कमी काहीच होणार नाही. खांद्या वाहुनी पोतडी, उतरला पैलथडे. नरहरी सोनार हरीचा दास, भजन करे रात्रंदिवस. रात्रंदिवस काम आणि तो आणि भजन चालूच असायचं. देह जन्मला व्यर्थ, झाले पापांचे पर्वत. देह व्यर्थ ठिकाणी जन्माला आला, पापाचे पर्वत निर्माण झाले. काही नाही तीर्थ केले, जन्मून या व्यर्थ झाले. आणि कोणतंही तीर्थ केलं नाही, कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी वारकरी म्हणून गेलो नाही, स्नान करण्यासाठी गेलो नाही. काय तीर्थ केले, जन्मून या व्यर्थ झाले. दान धर्म नाही केला, देह मसनवटी गेला. ह्या मानवाच्या जन्माला येऊन वारकरी संप्रदायाला भेटलं पाहिजे, वारकरी संप्रदायाशी बोललं पाहिजे, संत समागमाच्या पाया पडलं पाहिजे, सगळ्या गोष्टी सगळा भक्तिमार्ग केला पाहिजे, तीर्थटनं केली पाहिजे थोडीफार का होईना, पण जेवढे होतात तेवढी. तर शेवटी देहतच स्मशानभूमीतच जाणार आहे, परंतु आत्मा हा परमेश्वराच्या हृदयामध्ये जात असतो, हृदयामध्ये त्या, आणि त्याला म्हणतात मोक्ष मिळाला असं असतं. आणि म्हणजे पुन्हा जन्म मरण मिळत नाही. दान धर्म नाही केला, देह बसनवटी गेला. नर रे सेवक सद्गुरूचा, दास हो साधू संताचा. हा साधू संताचा दास आहे आणि भगवंताचा दासच आहे. देह जन्मला व्यर्थ, झाले पापांचे पर्वत. दान धर्म नाही केला, शेवटी जन्म व्यर्थ गेला. हे बोल कोणाला आहेत? हे बोल तुम्हा मला आहेत, सर्वांना आहेत. जे सांसारिक लोक आहेत ह्या सर्वांना हे बोल आहेत की संसार न देवाचं नाव घेता, न देवाचे भक्ती करता संसार करू नका. आता सर्व व्यर्थ आहे. त्या ठिकाणी दुसरं काय विचारलं जात नाही. तो संसार कसा केला बाबा, तिथे विचारलं जातं तू माझ्या नामाचा संसार किती केलास रे बाळा, माझं नाव किती वेळा घेतलास, माझी भक्ती कशी केलीस, हेच विचारलं जातं. देह अवघा क्षणभंगुर. हा देह कसा आहे? क्षणभंगुर आहे. याचा
घडीचा भरोसा नाही. दिसे स्व प्रवतसार नरहरी म्हणे शेवटी संगे नाही लंगोटी. नरहरी सोनार म्हणतायत बाबांनो रे, जाताना किती चांगला संसार करा, पण जाताना लंगोटी सुद्धा संघ येत नाही. मग बाकी काय येईल ह्याचा विचारच करू नका. लेकरा बाळाला किती चांगला सांभाळा, तुम्ही पाहुण्या रावळ्यांना सांभाळा, खायला घाला, स्वतः खा, इतरांना खायला घाला, पण दान धर्माशिवाय आणि नामस्मरणाशिवाय तुम्हाला गती नाही. धन्य पुंडलिक भक्त निवडला, अक्षयी राहिला चंद्रभागे. पहा म्हटले, पुंडलिकाने तुमची भक्ती केली, अक्षय कायमस्वरूपी तुमच्याच समोर राहिला तो वाळवंटामध्ये. भक्त नामदेव अक्षय जडला, पायरी तो झाला महाद्वारे. आणि नामदेव महाराज हे महान तुमचे लाडके भक्त होते, त्यांनी तर पायरीजवळ समाधी घेतली. ज्ञानोबा सोपान निगती हे भक्त, अक्षयीरात परब्रह्मी. आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान देव आणि मुक्ताई माता हे तर साक्षात परब्रह्माजवळच राहत आहेत. बोधराज भला वचने गोविला, कीर्तनी राहिला पांडुरंग. पांडुरंग मात्र आजपर्यंत ही कीर्तनामध्येच नाचत असतात. साधू संत फारही तिथोर थोर, उभा निरंतर चोखा मेळा. आज सुद्धा लोक आत्म्यापासून अंतरातून परमेश्वराचं भजन कीर्तन करतात. वारकरी संप्रदाय जाताना येताना उड्या मारीत जातो, उड्या मारीत येतो. मनापासून एकच मुखामध्ये असतं, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, हेच वाक्य असतं. हे जग सारे अवघे ब्रह्मरूपा, सर्वभूती एक पांडुरंग. अनुरेणू पर्यंत ब्रह्म भरिले, सर्वा घटी राहिले अखंडित. विश्व हे व्यापिले भरुणी उरले, कौतुक दाविले माया जाळ. ही परमेश्वराची लीला मायावी लीला आहे. हे संपूर्ण माया आहे. सगळ्याला मायेमध्ये गुंतवून ठेवलंय, सगळ्याला संसार करायला लावलेत, आपण मात्र बसलेले आहेत. आता एवढ्यातून मला कोण बसतोय आणि माझं कोण नामस्मरण करतोय हे पाहायचं आहे भगवंताला. माया जाळ काढता तात्काळ, परब्रह्मी खेळे अखंडित. अखंडित वस्तू हृदयी बिंबली, गुरुकृपे पाहि नरहरी. आणि गुरुचा प्रसाद त्यांना भेटल्यामुळं ते अंतरातून स्वतःकडे पाहत आहेत. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देहबागे सरे जाणे, अंतरात्मा नाम सोने. त्रिगुणाची करुणे मूस, आतवतीला ब्रह्मरस, जीव शिव करुणे फुंकी, रात्रंदिवस ठोका ठोकी विवेकात वडा घेऊन, काम क्रोध केला चूर्ण. याचा संपूर्ण अर्थ काय होतो की परमेश्वराच्या नामस्मरणामुळं, भक्तीमुळं क्रोध हा शांत होत जातो, क्रोध हा नाहीसा होतो, अहंकार हा नाहीसा होतो, याचा नाश होतो. मनबुद्धीची कातरी, रामनाम सोने चोरी, ज्ञात ताजवा घेऊन हाती, दोन्ही अक्षरे जोखिती. खांद्यावा होणे पोतडी, उतरला पैल थडी,
नरहरी सोनार हरीचा दास, भजन करे रात्रंदिवस. देह जन्मला व्यर्थ, आ झाले पापाचे पर्वत. काही नाही तीर्थ केले, जन्मुनिया व्यर्थ गेले. हे कुणाला उद्देशून म्हणतायत? आपल्या सर्व मानवाला उद्देशून म्हणतायत हे नरहरी संत सोनार, की बाबा नवरे जन्माला आलाय तर नुसता संसार करू नका. संसार घेत घेत परमार्थ करा. दान धर्म नाही केला, देह मसनवटी गेला. नरहरी सेवक सद्गुरूचा दास हो, साधू संताचा. देह जन्मला व्यर्थ झाले, पापाचे पर्वत. दान धर्म नाही केला, शेवटी जन्म व्यर्थ गेला. देह अवघा क्षणभंगुर, दिशे स्व प्रवत पामार. दिशे स्व प्रवत सार. नररे म्हणे शेवटी, संगे नाही लंगोटी. धन्य पुंडलिक भक्त निवडला, अक्षर्य राहिला चंद्रभागी. भक्त नामदेव अक्षयी, जडला पायरी तो झाला महाद्वारी. ज्ञानोबा सोपान निघती हे भक्त, अक्षयी राहत परब्रह्मे. बोधराज भला वचनी गोविला, कीर्तनी राहिला पांडुरंगा. साधू संत फार थोर थोर, उभा निरंतर चोख मेळा. संत साधू जन वंदिती चरण, नरहरी निशिदिन सेवे लागी. शिक्का जयाचा हे थोर, हाती पताकांचा भार. भजन होय सळोसळी, अवघी संत हे मंडळी. वैकुंठीची खुण, रण खांबा हे जाण. खांबाशी भेटती जण, शिळेवरी लोळे जाण. पहा, पंढरपूरला गेल्यावर माणसं गरुड खांबाला भेटतात आणि त्या लादेवर तिकडून तिकडं लोळत असतात. पाप तापही जळाले, संत चरणे नरहरी लोळे. स्वतः नरहरी सुद्धा संतांच्या चरणावर लोळण घेत आहेत. नाशिवंत देह मनाचा निश्चय, सद्गुरूचे पाय हृदय असो. सद्गुरू सेवा करणं फार गरजेचं आहे. कलीमध्ये फार सद्गुरू हा थोर, आणि ह्या कलियुगामध्ये सद्गुरू शिवाय त्या नामस्मरणाला काहीही अर्थ उरत नाही. म्हणून गुरु हा पाहिजे. नामाचा उच्चार मुखी असो, भजनाचा गजर नामाचा उच्चार. हृदय निरंतर नरहरी, आणि सर्व गोष्टी नरहरीजवळ होत्या. नाम हे नगरी वैकुंठ पंढरी. नांदता श्रीहरी पांडुरंग. त्या पंढरीमध्ये कोण नांदतोय? साक्षात श्रीहरी पांडुरंग नांदतोय, महाविष्णू आहे त्या ठिकाणी. नरदेही जन्मले पंढरी सगेले, दृष्टी बरी पाहिले पांडुरंगा. जन्माला आल्यासारखं मानवाच्या पंढरपूरला गेलं पाहिजे आणि पांडुरंगाकडं आनंद दृष्टीनं पाहिलं पाहिजे, मनापासून पाहिलं पाहिजे आणि पाया पडलं पाहिजे. बिवरेचे स्नान देवाचे दर्शन. चंद्रभागेला स्नान करून देवाचं दर्शन घेतलेलं फार चांगलं असतं. पाप हे जळून जायते ते. आणि आजपर्यंत झालेलं ना, आपण गेलो एवढं केलं की पाप हे तिथं जळून त्या पापाची राख होते. पाप आपल्याकडे राहत नाही, फक्त पुण्य राहतं. चरणावरी माथा नरहरी ठेविला, हृदयी बिंबला पांडुरंग. आणि चरणावर नरहरी डोकं ठेवल्याबरोबर हृदयामध्ये पांडुरंग निर्माण झाले. काही उपाय चाले ना, काही सोयीत घडे ना. काही केले नाही पुण्य, काय जन्माशी उण. माझ्याकडून पांडुरंग काय पुण्य करायचं बाकी राहिलंय? जन्माला येऊन सांग तरी.
केली नाही काही भक्ती, देही नाही हो विरक्ती, काही केले नाही तीर्थ, जन्म गेला अवघा व्यर्थ. एवढं करून जर तो जर दर्शन देत नसेल तर जन्म व्यर्थ केल्यासारखा आहे. व्यर्थ प्रपंच हा केला, अवघा शेवटी वाया गेला. अरे संसारही मी चांगला केला, वेडा वाकडा का असना पण व्यवस्थित पार पाडला ना, तरी सुद्धा व्यर्थ प्रपंच हा केला, अवघा शेवटी वाया गेला. गुरु कृपा होय जरी, नरहरी क्षणात उद्धरी. म्हटले पांडुरंगा तूच माझा सद्गुरू होऊन मला आता सद्गुरु कृपा माझ्यावर कर आणि मला तुझं रूप दाखव. पापांचे पर्वत मोठे मोठे झाले, शरीर नासले अधोगती. बघा माणसाकडून पाप जास्त झाल्या सुद्धा माणसाला काही होऊ शकतं, कोणताही रोग होऊ शकतो, काही होऊ शकतं त्याला. आणि माणसं म्हणतात ह्याला असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण त्याचं कर्म तसं आहे तर त्याला ते भोगणं गरजेचं आहे. का आपण कुठं चुकलोही माणसाला कळत नाही. पहिलं एक तर माणसं चुकत नाही, चुकले तर ते त्याला कळत नाही. आणि चुकलं तर ह्या कलियुगामध्ये माणसं खोटंच बोलतात, आम्ही चुकलोच नाही, आम्ही चुकलो नाही आणि चुकणारही नाही. ह्या कलियुगात देव जन्माला आल्या, देवाला सुद्धा चुकावं लागतं काय वेळेला. पापांचे पर्वत मोठे मोठे झाले, शरीर नासले अधोगती, जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले, देह हे नासले क्षणा माझी, जिने अशाश्वत देह नाशिवंत, अवघे सारे व्यर्थाशे देखा, काही नाही दान काही नाही पुण्य, जन्माशी उन व्यर्थ जाय, परोपकार काय नाही केला देवा, सद्गुरु केशवा हृदयी द्यावा, सारा मध्ये सारनाम हे, असे थोर हृदयी निरंतर नरहरीच्या. एवढी भक्ती असून पांडुरंग दर्शन देत नाही, मग आपलं काय. दिसतो पदार्थ अवघा नाशिवंत, व्यर्थ माया बहुरूपी नटली, नवखंडी प्रगटली. माया फार मोठी आहे. ह्या योगमायेचा भल्या भल्याला सुद्धा ठाव ठिकाण लागला नाही. जरी भगवंत आपल्याला जरी वरदान देऊन गेले किंवा तुम्हाला दिसले तरी थोड्या वेळानं मला भगवंत दिसले असं तुम्ही दिसले नाहीत असं म्हणाल. तुम्हाला वरदान भेटलं हे सुद्धा तुम्हाला आठवण राहणार नाही. उमज पडे ना हो काही, मस्तक सद्गुरूचे पायी, सद्गुरू सद्गुरू नाम हे अमृत, नरहरी जपे हृदयात, पंढरी नगरी नांदतो श्रीहरी, गाई वळिल्या करे गोपाळपुरी, गोपाळ मिळाले गोपाळपुर झाले, अक्षयी राहिले देव तेथे. कृष्ण भगवान मथुरेतून निघाले, ते डायरेक्ट कुठे गेले, पंढरपूरला गेले आणि त्या ठिकाणी तिथेही बाळगोपाळ भेटले, त्या ठिकाणीच राहिले. संध्या जेथे केली संध्यावळी झाली, प्रतिमा ठेवली स्थळोस्थळी, चरण ठेवले पद्मतीर्थ झाले, अक्षय राहिले तेव्हा तेथे. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वरानं स्वतःचा चरण स्पर्श केला त्या त्या ठिकाणीच ते राहिले. वेणू वाजवीत चंद्रभागी आले, वेणुनाद झाले अखंडित. पंढरी हे स्थळ वैकुंठ सकळ, पंढरी हेच वैकुंठ आहे, साधू हो निर्मळ आहे तेथे. त्या ठिकाणी साधू संत आहे. कोटिलिंग आहे कोरटीत पाहे, चक्रो शिराहे देव सर्व, व्रत एकादशी करती नेमेशी, पापी चंडाळाशी उद्धरती. त्या ठिकाणी असलेले लोक नेहमी एकादशी व्रत करतात, नेहमी उपवास करतात आणि इकडून जाणाऱ्याला हे ते तारत असतात. पंढरी द्वारका भूमिका निर्मळ, साधू दयाळा हे तेथे. राम लक्ष्मण सीता संत जनाची,
हवेतील पूर्ण अक्षयितो अखंडित वाचे ते उच्चार नामाचा सेवक संताचा नरहरिदास पंढरपूरचा जाना विठ्ठल धनी. पंढरपूरचा धनी कोण आहे? ते विठ्ठल आहे. राणी रुक्मिणी सत्यभामा भूमीमध्ये गुप्त कानोपात्रा झाले आणि परमेश्वराच्या कृपाळूपणामुळं मायेमुळं शेवटी कानोपात्राचा उद्धार झाला. ते कानोपात्रा कुठं पंढरपुरामध्येच अदृश्य झाली, भगवंतांच्या हृदयात सामावून गेली, असे महान भक्त होऊन गेली कानोपात्रा. पुढे हो प्रतिमानामध्ये पायरी उभा महाद्वारी चोखा मेळा. पुढे मल्लिकार्जुन महिमासे फार लिंगासे थोर महादेवाचे. मल्लिकार्जुन म्हणून त्या ठिकाणी महादेवाचं मोठं लिंग आहे. पुढे भागीरथी मध्ये पुंडलिक. पुंडलिक ज्या ठिकाणी बसले तिथून पुढे भागीरथी नदी आहे. तिथून मागे चंद्रभागामध्ये भीमा आहे. आणि काही तेथे वेणुनाद आषाढी कार्तिकी साधू संत येती गोपाळ काला करती आनंदाने. आणि साधू संत प्रत्येक यात्रेला जातात, आषाढीला जातात, कार्तिक यात्रेला जातात. त्यावेळी तिथं गोपाळ काला करत असतात. देवाचे समोर नर हरे सोनार हृदय निरंतर नाव घेतो. पंढरी नगरी दैवत श्री हरी जाते वार करी व्रत नेमे. आषाढी कार्तिकी महापर्वे थोर भजनाचा गजर करती तेथे साधू संत थोर पताकांचा भार मुखीत उच्चार नामामृत. आनंदाचा काला गोपाळ काला केला हृदय बिंबला नरहरे. प्रारब्धाची गती कदा काळी न सोडिती. पहा, प्रारब्ध जे कर्म आहे हे माणसाला कधी सोडून दुसरीकडे जात नाही. ते दुःखामध्ये सुखामध्ये आपल्याबरोबरच राहतं. का तर ते कर्म हे आपल्याबरोबर कर्म भोगण्यासाठी आलं असतं आणि ते कर्म आपल्या शरीराद्वारे भोगत असतं आणि पाप फेडत असतं आणि उद्धार करून घेत असतं स्वतःचा. कारण हे सर्व ह्यांना देह नाही, हे आत्मीय रूप आहेत सगळे. ह्यांना कर्म भोगण्यासाठी देहाची आवश्यकता पडते आणि म्हणून हे माणसाच्या रूपामध्ये कर्माप्रमाणे त्याच्यात प्रवेश करतात आणि त्याच्या कर्माचा न्याय निवाडा ते करत राहत असतात. होणार सोडिनाले कपाळी टळेना दैवयोगाची गती जी होणार ती होती. जे जे कर्माचे फळ ते ते भोगावे सकळ ज्याचे बीज पेरेले त्याचे त्यास फळ आले. आपण जमिनीमध्ये जे पेरू तेच उगवणार, दुसरं काही उगवणार नाही. काटे पेरले तर काटेच उगवणार, ते काटेच आपल्या पायात रुतणार. म्हणून काय पेरलं पाहिजे प्रत्येकाला समजलं पाहिजे. ज्याने जैसे आचरिले तैसे त्याच्या त्याला फळ आले. मानवाचे कल्पना बळ देव करीतो सकळ. आपल्या मनामध्ये कल्पना असते आणि परमेश्वराच्या मनामध्ये आपल्याविषयी दुसरी कल्पना असते. किल्ली कैसे चालविली घडामोडी कैसे केली सत्यसार बुडविले अवघे असत्याची झाले. आणि ह्या कलियुगामध्ये ज्या काय चांगल्या गोष्टी आहेत त्या माणसाकडून घडल्या जात नाहीत, वाईट गोष्टी जरूर घडल्या जातात. कारण कलियुगामध्ये कलेचं वर्चस्व आहे, कलियुग आहे हा. तरी भक्ती जर जास्त असेल तर कलियुगसुद्धा तुम्हाला काय त्रास देऊ शकत नाहीत. कारण तो सुद्धा ब्रह्माचाच मुलगा आहे, परंतु त्यांचा स्वतःचा युग आहे हा. म्हणे नाम थोर नाम सारा हुनी सार. आपण जे भक्तिमार्ग करतो हा भक्तमार्ग कसा पाहिजे? भरपूर मोठा भक्तमार्ग पाहिजे. आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये अहोरात्र परमेश्वराचं नामस्मरण पाहिजे. का तर कलीचा आपल्यावर नजरसुद्धा पडली नाही पाहिजे, कलियुगात आपला स्पर्शसुद्धा झाला नाही पाहिजे.
प्रेम शांती दया शरण निदर्शी बसले उदासी सर्व काळ काया वाचा मन निवडून प्राण गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी सद्गुरूची कृपा होय जयावरी तो हा श्रीहरीचा संत झाला. ज्याच्यावर सद्गुरूची कृपा आहे तो हा पांडुरंगाचा दास आहे, तो संत आहे, तो भक्त आहे. म्हणून ज्याच्यावर सद्गुरू कृपा नाही तो आणि जनावर सारखाच. संत साधू जन वंदुनिया पूर्ण वाचे नारायण नाम घेतो. आपल्या सद्गुरू स्मरण करून संतांचं देवाचं स्मरण करून नामस्मरण केलं पाहिजे. नरहरी सोनार म्हणे हरीचा दास भावे रात्रंदिवस नाम घेतो. भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर ते मी पामर काय वर्णो. माझ्यासमोर म्हणले महादेवाचे पिंड आहे, म्हणजे महादेवाचं लिंग आहे, नंदिकेश्वर आहे. भूषण जयाचे भुना वेगळे रुंडमाळा खेळे गळ्यामध्ये कर्पूर गौर भोळा साम सदाशिव भूषण धवल विभूतीचे. शिवभगवान आहेत, गळ्यामध्ये सापांच्या हार आहेत, रुद्राक्षाच्या माळा आहेत, गंगा वाहते, चंद्रमस्तकी आहे. माता जटा भार हाती तो त्रिशूळ श्वेत शंख बळे फुंके तसे भांग जो शेवणी सदा नग्न बैसे जटे तुनी वाहे गंगा जळ. भगवान शंकरांना भांग प्यायची सवय आहे, भांग पितात ते आणि नंतर शब्द राहत असतात, निवांत बसले असतात आणि त्या जटेतून गंगा वाहत असते. गोड दे घालून स्मशानी जोर आहे पंचवस्त्र होय श्रेष्ठ भाग नाम घेता ज्याचे पाप ताप जाती पापी उदरती क्षण मात्रे. नरहरी सोनार भक्ती प्रिय कर पार्वती शंकर हृदयी ध्यातो. बघा, शिवपार्वती नारायण ध्यान करतात आणि नारायण लक्ष्मी शिवपार्वती ध्यान करतात. शरीराची होय माती कोणी न हेती सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. संसारामध्ये खोटं बोलावंच लागतंय. संसारामध्ये जे करायला नको त्या गोष्टी होतात आणि पापाचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे शेवटी कुणाची हे शरीर कुठं जाते, स्मशानभूमीत जात असतं. गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी. सज्जनानी गणगवत उपाय नाही हो चालत. नातलं का सगळे नुसते बघत असतात, असं कसं झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, हे असं कोणी केलं, लवकरच गेलं, उशिरा का नाहीत गेले. अरे काय तुमच्या आमच्या हातामध्ये आहे का ते? जो करतो तो भरतो. स्वप्नवता सार नरहरी जोडदसे कर सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. कोणताही धर्म असू द्या पण परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, हरिकीर्तन केलं पाहिजे. दया क्षमा समाधान घ्यावे संताचे दर्शन संत संग वेगी वृत्ती जडो पांडुरंग. नरतनु ययाची बाकदा भावे भजा संत पदा. माणसाला लवकर पोक्तपण आलं पाहिजे आणि समाजामध्ये मिसळून राहिलं पाहिजे, मिसळून राहता आलं पाहिजे. समाज कुठं चाललाय, आपण काय करतोय? बोलू नका या संसारी हरी उच्चारे. नुसत्या संसारात राहून नुसतं गोष्टी करत राहू नका, तर परमेश्वराची गोष्टी करा. सर्व जायाचे हरिनाम हे साचे. सगळे जाणार आहेत पण जाता जाता हरिनाम घ्या म्हणजे पुढचा मार्ग सरळ होईल. विठोबा रक्षील शेवटी उभा कर दोन्ही कही कटी
नरहरी जाणून शेवटी संत चरणा घाले मिठी. आणि एवढा जगाला उपदेश करून परमेश्वराला विनवून शेवटी पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. सूर्याशे गगनी परी दिसतो जीवनी. बघा सूर्य कुठं असतो? गगनामध्ये, पण पृथ्वीवरून दिसतोय. आणि सरळ जवळ पाहायचं असेल तर पाण्यामध्ये दिसतोय. मेघ असतो अंबरी पाणी पडे भूमीवरी. मेघ असतो अंबरी पाणी पडे भूमीवरी. आकाशी चंद्र तारांगण बिंब दिसे पाण्यातून. बिंब पाहता दर्पणी बिंबी दिसे त्यातुनी. आत्मानुभवी पाहता देव दिसे हो तत्वता. तसंच आपल्या आत्म्याला सुद्धा देव दिसतो, पण ती पाहण्याची गरज आहे, गरज भासली पाहिजे. गुरुकृपा होय पूर्ण नरहरी लंपट निशिदिन. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे. फुकटचं नाव घ्यायचं आहे हो, त्याला काय पैसा लागतो का? पैसा लागत नाही, काय लागत नाही. फुकटचं नाव आहे, ते घेतलं पाहिजे. नामामृत हे सार हृदयी जपा निरंतर. नाम संताचे माहेर प्रेम सुखाचे आगर. नाम सर्वामध्ये सार नरहरे जपे निरंतर. भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भूते वेता नाचती हर्षयुक्त उमापती. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरे सोनार. शिवाची भक्ती सुद्धा चांगली असते. संपूर्ण संसार सोन्यासारखा होतो, सुखाचा होतो आणि जे पाहिजे ते प्राप्त होत असतं. उठबा होय जागा पहा वासुदेवाला. सुधीन गवला दाना फुले घाला. जर आपल्या दारामध्ये कोणी भिक्षुक आला, भिकारी आलं, तर त्याला दानधर्म केला पाहिजे. अजून माझ्या आंघोळ होणार आहे, मी नंतर दानधर्म करीन किंवा दानधर्म करीन, खोटं आहे ते. दार आलाय ना, हातपाय व्हा, त्याला दानधर्म करा, तो चालतोय परमेश्वराला. ठेवल्या स्थिर नोहे घर सुकृते भर. भक्ताशी भय नाही संत संगती. संसार सार नोहे माया मृगजळ. भास क्षणात भ्रांतियाचा काय विश्वास. घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास. सावधान नरहरे मालोचरणी निज ध्यास. काय म्हणताय? संसार करीत पंढरीच्या यात्रा करा, तीर्थाटन करा, म्हणजे पुण्य प्रभाव निर्माण होईल. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातः काळी स्मरण करा. कोटी कुळे उद्धारा भवतरा बापा हो. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या, त्यांना स्नान घाला, म्हणजे पुण्य निर्माण होईल. वाराणसीला जा, काशी विश्वनाथाला भजा, तो मोक्षदाता आहे. तो समर्थ पूर्वीलांतरीचे अर्थ. सोमनाथ सोरटी ओंकार समलेश्वर. ओंकार ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर. भीमा उगमे भीमाशंकर गृणेश्वर विराळी. नागनाथ मृतोदकी विश्वजन केले सुखी. परळी वैजनाथ सुखी सुकृत साचे जन्माची. त्र्यंबक हा तीर्थराज पूर्वीलांतरीचे काज. त्याही तेज माझी तेज महाकाळ उज्जयिनी. आणि उज्जैनला महाकाळ असं शंकराचं तर मोठं त्या ठिकाणी मंदिर आहे. काळांचा काळ आहे तो. त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं तर फार चांगलं. धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र ते बद्री केदार उत्तरे. ज्याचे स्मरणे भवातरे
ध्यान धरिता वृत्ती नुरे निज निश्रळ दासाची. आ नरहरी म्हणे जन्मा यावे शुद्ध सत्य प्रेम भावे. वाचे हरी गुण गावे मालो जपे सर्वदा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. पांडुरंग पांडुरंग.